कारण आज पुरी गाडी 200च्या स्पीडने चालेल, कारण माझा एक मित्र आहे खतम सक्ती सांगते. हा पादाची सक्ती सांगते. त्याच गोष्टी चालू आहेत. 1 ते 1.5 वर्षानंतर फायनली माझा मित्र विशाल बिसेन मला भेटलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आहे आपला पूर्ण आजचा आउटफिट. आता पूर्ण नसेल दिसत मित्रांनो तुम्हाला. आणि आज आमच्यासोबत खूप सारे आमचे मित्रमंडळी आहेत. आणि आज आम्ही कुठे चालला मित्रांनो? आम्ही चालला गोंदियाला. कसं घेतलं कौशिक भाऊ गेट नाही लागली आहे मागची. ते तुझी तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत गोंदियाला. आमच्यासोबत आहेत आमचे मित्रमंडळी मिस्टर कौशिक मस्के, प्रज्वल आणि हिमांशू भाऊ. आणि या साहेबांना तर तुम्ही ओळखतात. इकडे टाकून नवीन ब्लॉग चालू केला. तर मित्रांनो आता गोष्ट अशी झाली आहे की आम्ही झालेलो खूप लेट. आणि आमचे 2 गडी आहेत ते खूप लेट आले आहेत मित्रांनो. जे लोक नाही का खर्रा खातात, पान मसाला खातात, रजनीगंधा खातात, त्यांच्यावर तुकाराम मुंडे साहेबांनी एकच म्हणजे उपाय केला पाहिजे. जर त्यांनी गाडीच्या बाहेर जर थुकले सिद्धा 5,000 चालन मारायला पाहिजे. जसं गाडीवाल्यावर मारते 5,000चं चालन. तुकाराम मुंडे सरांना आमच्यासोबत फिरायला अशी गोष्ट आहे साहेब ना. काही लोक आहेत जे नाही का निसते नाही का खातेत. हा माणूस आहे खरा नाही का मित्रांनो. रजनीगंधा, पान मसाला ब्रँड व्हॅल्यू बनवून ठेवतो म्हणते मित्रांनो. आमच्या आता मित्र लोकांचा प्लॅन चालू होता फिरायला जायचा की हरिश्चंद्रगड, कळसुबाई किंवा रतनगड नाही का. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे मित्रांनो की आपण आपल्या कारनं जाऊन. आता जसं आम्ही आपल्या कारने स्वतःच्या कारने गेला मित्रांनो, आम्हाला रात्रभर गाडी ड्रायव्हिंग करून जायला लागेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट चालवा मलाच लागेल, कारण 2-3 लोक आहेत जेवले का झोपतेत भाऊ. सिद्धी बात सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी ट्रेकिंग करायला लागेल. म्हणून आम्ही कारनं नाही जाऊ मित्रांनो, ट्रेननं जाऊन त्या प्लॅनरवाल्यासोबत जे आहेत नागपूरचे 1-2 जण. आता आमचा मित्र गेला होता वैभव शेंडे, तो एकटाच जाते आम्हाला नाही. मित्रांनो आमच्या समोर गाडीची आता स्विफ्ट डिझायर, त्या गाडीचा नंबर दाखवतो तुम्हाला. आता थांबा. हे गाडी चालली MH49 BK 3437. एवढे अडाणी लोकांच्या गाडीमध्ये एवढे अडाणी आहेत का जे खातेत ते नुसते बाहेर फेकतात. ते 2 जण माणसं बसले आहेत. जो खातेत ना मित्रांनो तो रोडवर फेकत आहेत. पण यांना ते लाज नाही वाटत की आपण आपल्या गाडीमध्ये स्टोअर करून. आता आमच्याकडे हे पाणी बॉटल खाली झाली मित्रांनो, आम्ही जमा करून ठेवला. पण लोक जेवढे सुशिक्षित लोक राहतात ना एवढे गेले बिजले राहतात ना, स्वतःला एवढा ग्रेट समजतात का रोडवर कचरा फेकतात. अरे भाऊ, स्वच्छता अभियान चालू झालं आपल्या इंडियामध्ये, ते तरी गोष्टीचं पालन करा तुम्ही तुमच्या. तर मित्रांनो आता काजेवानीची गेट आली आहे आणि आता आम्ही थांबलो. पण गोष्ट अशी झाली आहे, बहुत वेळ झाला मित्रांनो, अर्धा तास गेट नाही खुलली आणि गर्दी वाढून राहिली आहे आता. आणि आता मित्रांनो भूक लागली आमच्या मित्रमंडळीला सर्वांना, मला पण लागलेली आहे. आणि इकडे सगळे जण बिझी आहेत मोबाईल मध्ये. माझ्या बायकोनं 2 पुऱ्या लहानवाल्या कांद्याच्या चटणी सोबत सकाळी चारलं. थोडासा भूक कमी लागली आहे. मीनं पण जेवण केलं मित्रांनो घरी, पण भूक लागली आहे तरी. तर मित्रांनो आफ्टर अ लॉंग टाइम 1 ते 1.5 वर्षानंतर फायनली माझा मित्र विशाल बिसेन मला भेटलेला आहे मित्रांनो. तुम्ही याला नाही ओळखत, हा माझ्या डिग्रीचा मित्र आहे मित्रांनो. जेव्हा मी B.Pharm करत होतो आम्ही कॉलेज बंक करून नॉनव्हेज बनवत होतो, चिकन, मटन, मच्छी फ्राय माझ्या रूमवर. आणि आमच्या काही झाला नाही तर आम्ही दोघे पार्टनरशिपमध्ये ढाबा टाकणार आहोत मित्रांनो. कोणत्या रोडवर? गोरेगाव रोडवर नक्कीच. भाऊच्या लग्न झालंय आता, भाऊ खुशखबरी सांगतील लवकरच. गोष्ट अशी झाली आहे की आम्हाला आणखी एक माणूस मिळाला आहे आज, आणि त्याचं नाव आहे मयूर राऊत मित्र. हो माणूस मित्र एकच आहे. हा भाऊना आता गुपचूप चारले आहे मला. भेल का म्हणत होता, पण मित्रांनो भेल वगैरे आपल्याला काही जमत नाही. आणि आता पेटी फुटली ना भाऊ याला. हो पेटी. आता कसं आहे लग्न याला थोडा वजन वगैरे वाढलाय, थोडे 6 पॅक वगैरे आता गेले आहेत, तर ते लवकरच वापस येऊन जातील मित्रांनो. हा धीरज बिसेन हसमुख हसमुख भाऊले आता मुलगा झालाय, तर कॉंग्रॅच्युलेशन भाऊला. गोंदियाची एकच खासियत गोष्ट आहे, कारण गोंदियामध्ये खूप चांगलं गार्डन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे इकडे बसायची जागा आहे पूर्ण इकडपासून अशी. आणि हा खूप मोठा गार्डन आहे, समोर शेड आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे इथं बसून तुम्ही टिफिन पण खाऊ शकता मित्रांनो. जसे की आम्ही बसले आहोत आणि टिफिन खातात. आणि हा पूर्ण गार्डन आणखी अपग्रेड होता मित्रांनो. तर गोंदियाची हीच खूप मोठी चांगली गोष्ट मला वाटली, कारण आतापर्यंत गोंदिया सिटी चांगली आहे पण तेवढी क्लीन नाही आहे. आणि इथं पाणी यायला तर खूप लवकर पाणी जमा होते. पण हा एक चांगला आहे मित्रांनो की आम्ही इथं बसून जेवण करू शकतो. हा खूप मोठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला आवडलं आहे की जर तुम्ही बाहेर आले, तुम्ही टिफिन घेऊन आले. मी तर टिफिन नाही नेत, पण कौशिक भाऊनं टिफिन आणला आणि तो बाहेर गेला की टिफिन आणते. आणि ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो की हे जे बनले आहेत हे खूप 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 म्हणजे खूप. हा इकडे समोर मंदिर पण आहे मित्रांनो. कशाच्या थोड्या वेळा समोर दाखवतो तुम्हाला मी. त्यानंतर असं बाहेर जेवण करत आहोत मित्रांनो आम्ही. कांद्याची चटणी आणि पोळी. म्हणजे
रोज घरीच जेवण करता, पण असं बाहेर टिफिन नेऊन खूप दिवसानंतर जेवण करतो मित्रांनो. छान वाटते असं जेवण केलं पाहिजे. कधी कधी थोडा रिलॅक्स वाटते बाहेर येऊन गार्डनमध्ये जेवण केलं तर, नाही का मित्रांनो. इकडे कबड्डीचे गेम सुरू आहे, तुम्ही बघू शकता. कबड्डी म्हणत आहेत मित्रांनो. मित्रांनो हे मंदिर आहे म्हणत होतो ना मी, इथं हा शंकरजीचे मंदिर आहे मित्रांनो. इथं खूप सारे लेडीज आहेत, हे पूजा करत आहेत. म्हणजे आज माहीत नाही आपल्याला काय आहे तर, पण हे खूप सारे लेडीज आहेत इथं पूजा करतात. आणि इथं इकडे झुले वगैरे लागलेले आहेत. आणि गार्डन खूप मोठं आहे. आणि इथं म्हणजे ह्या लेडीज लोकांचा कसे तरी प्रोग्राम होता शाळेत असं मला वाटते, कारण सर्वजण हिरव्या कलरच्या साड्या घालल्या आहेत मित्रांनो. आणि हा इथं यांचा प्रोग्राम होता या शेडमध्ये. तर बघू शकता तुम्ही, गार्डन वगैरे खूप छान बनलेलं आहे. तर मित्रांनो आमची वर्किंग वगैरे झालेली आहे आणि आमचे सगळे मित्रमंडळी इथं उभे आहेत. पण आम्ही खातो आता आलू नड्डे. पाणीपुरी खाऊन झाली मित्रांनो. भाऊ आता आलू नड्डे बनवत आहेत. भाऊची दुकान आहे रॉयल गोलगप्पे अँड चाप आहे चाप. भाऊ इकडे राहतात राणी अवंतीबाई चौक नियर सहयोग हॉस्पिटल गोंदिया. भाऊ बनवत आहेत आता नड्डे. फायनली आपले आलू नड्डे आलेले आहेत. हा इकडच्या माझा आहे गोडवाला. हा काहीतरी म्हणताय निब्बा निब्बी कोणतरी कौशिक मस्के. म्हणजे निब्बा निब्बीवरून एका जणाची आठवण काढला आहे ना. आता त्याला उचक्या लागत असतील मित्रांनो. आता कोणाची आठवण काढला तुम्हाला माहिती आहे, बहुत चांगल्यानं माहिती आहे तुम्हाला. तर मित्रांनो वर्किंग वगैरे झालेली आहे आणि डायरेक्ट निघतो आम्ही भंडारासाठी, कारण वेळ पुष्कळ झाली आहे मित्रांनो. आता आसिफच्या आपल्याला मी आपली ड्रायव्हिंग स्किल दाखवून देतो. हे मला म्हणतात ना नेहमीच मला म्हणतात की तू गाडी खूप स्लो चालवते, आज यायला दाखवतो तुम्ही पहा फक्त. मित्रांनो आज पुरी गाडी 200च्या स्पीडनं चालेल, कारण माझा एक मित्र आहे खतम सूरज थोटे. तो मला म्हणते तू गाडी बहुत हळू चालवतेस. तो जर बसला असता ना सिद्धा त्याला यमराज जोड पाठवलो असतो मित्रांनो आज. पक्काच पहा तुम्ही फक्त आता. तर मित्रांनो आम्ही फायनली इथं काचेवानीच्या गेटवर थांबलेलो आहोत सर्वजण. आणि इकडे काहीतरी गोष्टी करत आहेत मित्रांनो. आता कोणत्या गोष्टी करत आहेत तुम्हाला सांगू नाही शकत. अश्लील पण नाही आहेत ना चांगल्या पण नाही आहेत, पण नाही सांगू शकत मित्रांनो तुम्हाला मी गोष्टी त्यावाल्या सांगूच नाही शकत गोष्टी कोणत्या करत आहेत म्हणून. मी सांगतो ना ती गोष्ट कोणती आहे. सांगा सर. 3 इडियट पिक्चर मध्ये नाही का तो का नाव आहे त्याच्या, भाषण देते तिथे स्टेजवर जाऊन तो संस्कृत मध्ये काहीतरी आपली त्याची शक्ती सांगते. हा पादाची शक्ती सांगते. त्याच गोष्टी चालू आहे. ठसठसा असं पादम कनिष्ठ मित्रांनो घरी आलो, जेवण केलो आणि आपल्या पिल्लू सोबत खेळलो. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.